नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल उपसंपादक यतीन गोळे आपण बघत आहोत. पाचगणी येथील तायघाट गाव येथे डोंगराला वनवा लावलेला आहे. जे काय जाता येता जी डोंगराने जाणारी माणसं आहेत ते वनवे लावतात. बघू शकता किती झाडांचे नुकसान होत आहे. हे बघा, पक्षी वगैरे भरपूर इथून आता आपल्या व्हिडिओमधून दिसत नाहीत, पण खूप पक्षी छोटे छोटे उडत आहेत इथून. आणि हा वनवा बघा, आजूबाजूला घरे आहेत. इथं तायघाट गावापर्यंत हा वनवा आलेला आहे. इथं बिल्डिंग दिसेल बघा, आपण झाडीतून होत आहे. म्हणजे मुक्या जनावरांना पण हा खूप मोठा त्रास आहे. बघू शकता त्या बिचाऱ्यांचं पण पळापळ होत असते. पूर्ण चारी साईडच्या डोंगरांमध्ये आग लावलेली. इथं बघा धूर उडत असताना दिसेल आपल्याला. म्हणजे कितीतरी प्राणी आणि कितीतरी जीव यांचे जीव जात असतात. म्हणजे विनाकारण जर हेच आपल्या घराच्या किंवा आपल्यासारख्याला ह्याचा झळ लागला तर हा किती मोठा चटका बसतो. ह्याच्यात जर एखादा माणूस सापडला तर काय होईल. हे या स्थानिक लोकांनी किंवा आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी पण याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. ज्या बाजूनी किंवा ज्या डोंगराच्या साईडून वनवा येईल, समजा आता इकडे आपण पाचगणी भागात आहे, खाली हे वाई भागामध्ये येतो. बघा धूर, किती धुराचा लोट आहे. समजा इथं वाई गावातील चिखली, मग त्याच्या वाड्या, त्याच्या खालच्या बाजूतून जर वनवा लागला वर, तर त्या गावांना काहीतरी एक शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे एक दंड ठेवला पाहिजे. आणि जर वरून पाचगणीवरून गेला किंवा इकडं पाचगणीच्या बाजूला पांगारी गाव आहे आणि ही पाचगणीच्या या साईडला आजूबाजूला जे सिडनी पॉईंट आहे टेबल, आणि या बाजूनी जरी गेला तर या पाचगणीकरांमध्ये पण तुम्ही एक नगरपालिकेने त्याच्यावरती दंड ठेवला पाहिजे. मग तो तिथला आजूबाजूचा बंगलो असो, मग तिथं कोणाचा बंगले, ते सर्व बंगलोवाल्यांना ती शिक्षा भेटली पाहिजे. म्हणजे दंड ठेवा, दंड आकार ठेवा किंवा अजून काय ठेवा. पण काय, जीवितहानी भरपूर होते. मूक जनावरे याच्यात सापडली जातात. म्हणून हे वनवे लावणं बंद केलं पाहिजे. आत्ता आपण पारसी पॉईंटच्या इथून हा व्हिडिओ घेत आहोत. हे बघा, टुरिस्ट पण इथून बघत आहेत. म्हणजे खूप खराब वाटत आहे अशा गोष्टी, किंवा मूक प्राणी यातून असतात, राहत असतात, त्यांचा त्रास असतो. भेकर आहेत, हरणी आहेत, गवे आहेत, डुकरं आहेत, यांना मोर आहेत, सर्पजीव आहेत, यांची हत्या होते. म्हणजे हे जगत नाहीत या वनव्यांमध्ये. त्यामुळं गव्हर्नमेंटनी, शासनाने याच्यावरती कारवाई केली पाहिजे. कित्येक वर्ष झाले या वनवे थांबवण्यासाठी भरपूर कारवाई करण्याचे प्रयत्न चालले आहेत, पण याच्यावरती काही तोडगा निघत नाही आहे. म्हणून लगतच्या गावाला याची झळ बसली पाहिजे, असं इथले काही ग्रामीण माणसं आहेत ती बोलत होती. आपण त्यांचं ते तुम्हाला सांगत आहे की बाबा, त्यांचं म्हणणं की याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा. मग बाहेरचं असेल, टुरिस्ट असेल, ते काहीतरी होवं. ती आग देखील कोणी विझवू शकत नाही, अशा मोठ्या प्रमाणात हा वनवा आहे.